कोणाची आहे? सिक्रेट आहे. सिक्रेट कसल्या? शंतनूने काहीतरी दिलं असेल. ताऊ, तू कसली घोर आहेस ग? हा, तर मग ओळख ना, काय दिलंय ते? शंतनू काय देणार? एखादं ब्रेसलेट? शी, ब्रेसलेट काय नाही का? मग परफ्यूम? ताऊ, तू अगदी डम आहेस ह्या बाबतीत. दर नाही म्हणायचा. मग जा, मी नाही सांगणार. हे बघ. ऐक, कसलं घोड आहे. मग वाटलं का तुला शंतनूचं चॉईस आहे? शंतनूचा चॉईस ना? कळला? एक वाजता ताऊ, माझं टेडी दे. दे ना माझं टेडी. दे ना प्लीज. माझं टेडी दे. दे ना प्लीज. दे ना. काय झालंय? मम्मा, मम्मा, काय झालं? काही नाही. तुला बरं नाही वाटत आहे का? नाही. तुझं डोकं दुखतंय? नाही. त्यात काही बोलले का? मग सुरेश मामा काहीही झालेले नाही. मी येते. हो आहे. हो देते. मामा, हा सुरेश मामाचा फोन आहे. हॅलो. हा, मीच बोलते. मला काहीही झालेलं नाही. मी येते. नाही, मला सध्या इथे काही एक सांगता येणार नाही. मी येते. कुणाचेच नाही. म्हणजे तिन्ही ब्लँक होते. आवड शंतनू. तरी मी त्याला सांगितलं होतं की मी त्याला भेटू शकणार नाहीये म्हणून. शंतनू कसा असेल? शंतनू असं तर बोलला नसता का माझ्याशी? सॉरी बरं का, आता तो तुला जाम घाबरलाय. मागच्या वेळी आला तेव्हा म्हणे आपण त्याला प्रेमाच्या व्याख्या वगैरे सांगितला. तो म्हणाला मला सगळं त्याच्या डोक्यावरनं गेलंय. नंतर त्या लेक्चरनं त्याचं 2 दिवस डोकं दुखत होतं. हे चल, एवढं काय बोलले नव्हते मी त्याला. मी त्याला एवढंच म्हटलं होतं की अरे प्रेम म्हणजे प्लीज, त्याला सांगितलं तेवढं पुरे. आता मला सांगू नकोस. मामा, मला कॉफी दे थोडी. मामा नाहीये घरात. मग तू दे. मी का देऊ? ताऊ दे की ग, केवढी दमून आलीये मी. मी नाही देणार. दे ना ताऊ. मी नाही देणार. नाही देणार? नाही देणार. बघ. हो बघ. मी नाही देणार. तू माझ्या मागे कसली आहे?
आज मला निशान दिसला होता. राधा पण होती मागे. ताऊ, तुला कधीच निशांची आठवण येत नाही का ग? नाही. कधीच त्याला भेटावंसं नाही वाटत? नाही. खरंच ताऊ? काय उपयोग आहे? त्याचं राधाशी जमलंय माहिती ना तुला. जमलं म्हणून काय झालं? जमलं तसं मोडेल. हे बघ आशू, त्याचं जमलंय, तो सुखी आहे आणि त्यात मीही. तू सुखी आहेस? अगं, हे स्वतःला फसवणं, समजूत घालतेस तू तुझ्या मनाची. आशू, अगं हे फसवणं किंवा समजूत घालणं नाहीये. मान्य आहे की निशांतवर खरंच मनापासून प्रेम केलंय मी, पण त्याच्या स्वप्नात मी कधी नव्हते आणि त्याच्या प्रियसीबाबतची फ्रेमच वेगळी होती आणि मी त्यात कधीच बसले नसते. मला ना तुझा निव्वळ मूर्खपणा वाटतोय. अगं, अशी फ्रेम वगैरे काही नसते ग. मुलांना फक्त एक मुलगी हवी असते आणि तू तर त्याची इतकी चांगली मैत्रीण होतीस ना, मग का नाही बदललीस त्याची फ्रेम? नाहीतर स्वतःला बदलवायचं होतं त्याच्या फ्रेमनुसार. तुला हवा होता ना तो, मग निघायचं होतं त्याला. कसंही मला त्याचं प्रेम हवं. बदलणं शक्य नव्हतं मला. त्याची प्रेम मला ना तू काय बोलते हे समजत नाहीये. नाही समजत मग ते सोडून तुला नाही सांगत. आणि प्लीज परत हा विषय काढू नको. मला नाही प्लीज हे जाऊ, रडू नकोस ना ग. पण मला खूप भूक लागली आहे. हे बघ, आतमध्ये पुलाव करून ठेवलाय, तो खा. तू पण चल ना. नको, मी थांबते मम्मासाठी. तू जा. ओके. हो, मराठीच. हो, मी धनश्री बोलतीये. कोण बोलतंय? आई शपथ, जोई तू? हे कधी आलीस ग नाशिकहून? झालं तुझं सगळं कम्प्लीट? हा, म्हणजे आता तू डॉक्टर जयश्री कुलकर्णी, बरोबर? हे बरं झालं तू फोन केलास. मी MA करते, क्लिनिकल सायकोलॉजी. आशू, अगं ती एकदम मजेत आहे, कमर्शियल आर्ट्स करते. अजून काय? मम्मा दिसली होती आत्ता. कुठे आहे? अच्छा, दादरला का? काय? नाही ग, ते टूरवर गेलेत. हा, तो मामा आहे आमचा. नाही ग, मानलेला. अजून काय? तू घरी ये ना एकदा. हो, मी घरीच असते. ओके, चल ठेवू. बाय. कुणाचा फोन होता? ताऊ, कुणाचा फोन होता? जयूचा. ती का आपल्या जुन्या वाड्यातली? काय म्हणत होती जयू? काही नाही, डॉक्टर झालीये, आता प्रॅक्टिस करेल. मामाबद्दल काय विचारत होती? बघ, आता तिला मम्मा दिसली होती दादरला.
सुरेश मामाबद्दल? अगं आत्ता सुरेश मामा बरोबर सुरेश मामा पण होता. तिला वाटलं आपले डॅडच आहेत. हो, मामाला डॅड समजली. हो कोणी एवढं चिडायला काय झालं? भेटला तर वाटत तो तिला. पाहू, अशी एकच व्यक्ती रोज रोज वाटत भेटत नाही. आणि असं रोज रोज काय भेटायचं? का तू आणि शंतनू रोज नाही भेटत? ओ आय सी. म्हणजे माझ्यात आणि शंतनूचे रिलेशन ते मामा आणि सुरेश मामा आहेत का? अशू काय म्हणायचं तुला? मला काय म्हणायचं तुला समजतंय का? मलाच सगळं काही समजत नाहीये. एकटीच गेली आहे.
सुप्रभात आहेस. अगं जागी हो, जरा डोळे उघडून बघ. असं प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं ग. सो नॅरो माइंडेड यू आर. तुला एका चौकटीच्या बाहेर जाऊन विचारच करता येत नाही. तुला त्यांच्यातलं रिलेशनच समजत नाहीये. हे बघ आशू, मामाचे आणि सुरेश मामाचे संबंध पूर्णपणे मानसिक पातळीवर आहेत. अगं प्रत्येक स्त्रीच्या आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात आणि कदाचित डॅड मामाच्या त्या अपेक्षा पूर्ण करू शकले नसतील म्हणून. अजून काय अपेक्षा होत्या ग मामाच्या? डॅडनी काही नाही दिलं तिला. सततचे कष्ट उपसून हे एवढं मोठं घर घेतलंय. दारात गाड्या, नोकरचा करत. अजून काय हवंय? काऊ, अगं लोक आयुष्यभर एका खोलीत राहून संसार करतात ग. त्यांच्या कुठल्याशा अपेक्षा पूर्ण करण्या इतका पैसा नसतो त्यांच्या नवऱ्यांकडे. मग त्यांचं काय? बाकी काही देऊ शकले नाही ना तरी ते नवरे त्यांना भरभरून प्रेम देतात, शेअरिंग लागतं. तुमच्या मम्माला खूप केले मी कधीच अमान्य करणार.
असते. तू म्हणते तशी घुसमटी झालीच. ऐकलं मी बेटा, हा सगळा अपेक्षांचा खेळ असतो. खेळ म्हणण्यापेक्षा युद्ध. आणि अशा या नात्यांमध्ये कधीच येत नाही. आता मानसिक अपेक्षा पैसा पैसा घेतला. आधी आपण इथून आज इथे येताना मला काहीच प्रॉब्लेम चालू, मला काहीच त्रास नाही. समजून घ्यायचा प्रयत्न केला, हेच तिला कधी समजलं नाही. कोणालाच किंवा कदाचित मलाही कुणाच्या अंडरस्टँडिंगची गरज असू शकते हे सांगायला मलाच कधी तशा माझ्याकडे तशाच माझ्याही तिच्याकडे इंटलेक्च्युअल लेवलच्या मागे म्हणून त्या मागण्या पूर्ण करू शकणाऱ्या माझ्या कुठल्या असिस्टंटचा हात नाही. आता सुरेश आणि ही भेटतात. पण कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात. आज याच्या रिलेशनमुळे माझ्या रेप्युटेशनला धक्का पोचतो आणि ते कमवण्यासाठी किती कष्ट करतात हे मला माहित आहे. आज लोक याविषयी नसत बोलतात, काय आणि हे सगळं मी तिला आढळून आढळून सांगायचा प्रयत्न केला. म्हणून शेवटी मला हा डिवोर्सचा मार्ग अवलंबावा लागला. पण मी टूरवर निघायच्या अगोदर तिला डिव्होर्स पेपर्स पण डॅड डिव्होर्स प्रश्न सुटणार आहे का?
येणारच नाही. आणि हे सगळं मी तुला फक्त जागेवर आणण्यासाठी करतो. असा तडकाफडकी आपण लावलेला संसार मोडून जाणं सोपं नसतं. त्याला खूप धाडस लागतं आणि ते तुमच्या मनात नाही. ती काय दिवस नाही मला माहित आहे. ती आणि सुरेश या विषयावर रात्रभर आणि सकाळी परत लग्नाशिवाय एकत्र राहता येत नाही. लग्नाशिवाय म्हणजे लग्नाशिवाय नुसतंच एकत्र राहायचं. शी आशु, अगं लग्नाशिवाय का? त्यात काय वाईट आहे? आपला समाज अशा नात्याला एक्सेप्टच करत नाही. त्या समाजाची केअर कोण करताय? मी कसं जगावं हा माझा प्रश्न आहे. आणि आपलं जीवन आपण जगावं. आपलं जीवन आपण जगावं ना, मग एकत्र यायचं कशाला? एका चीप लेवलवरच्या एन्जॉयमेंटसाठी. तू चीप म्हण किंवा काही म्हण,
आम्ही एन्जॉय तर करू. अपेक्षा आणि अपेक्षाभंग असल्या ओझ्याखाली स्वतःची कुचंबणा तर करून घेणार नाही ना. आशू, अगं ज्या नात्यांमध्ये अपेक्षा नसतात ना, त्या नात्यांमध्ये अधिकारी नसतात. उद्या समज तुझं आणि शंतनूचं नाही जमलं, समज की त्याला तुझा कंटाळा आला, तर तू कुठल्या अधिकारानं थांबवणार आहेस त्याला? आणि तुझ्याबरोबर समाजही नसणार, कारण या समाजाला मान्य नसणार तू काहीतरी केलं असणार आहेस. त्यापेक्षा लग्नातलं बरं. या दोघांचं लग्न झालं याचं लेबल तरी असतं. आणि उद्या डिवोर्सची जरी वेळ आली ना, तरी हा समाज डिवोर्सच्या पाठीशी असतो, तिला मान्यता देतो. ठीक आहे, तू म्हणतेस तर आपण असं धरू की ह्या प्रकारचं रिलेशन वाईट आणि लग्न करणं चांगलं. मग ममा डॅडला काय चांगलं दिलं ग या लग्नाने? सांग ना. शेवटी काय खाऊ, दोन माणसं एकत्र आली की अपेक्षा येतातच, आणि अपेक्षा आल्या की अपेक्षाभंगाचं दुःख येणारच. मग त्या दोघांच्या एकत्र येण्याला लग्नही नाव दिलं तरी दुःखही वाटायला येणारच ना. मग कशाला करायचं लग्न? नसती झंझट. अगं पण तुझ्या होणाऱ्या मुलांचं काय? त्यांचा विचार कर. नकोच आहेत मला मुलं. तू अजून लहान आहेस. अगं मूल होऊ देणं हा स्त्रीत्वाचा सगळ्यात मोठा आनंद असतो. आनंद कसला, अडथळा असतो. काहीतरी काय बोलतेस? आता आपल्याकडेच बघ ना. मम्मा जर परत आली तर ती आपल्यासाठी येईल, आपल्यात अडकून पडल्यामुळे. आपणच तिच्या मुक्ततेला अडथळा असणार आहोत. आणि असं आपण काय केलं ग तिच्यासाठी की तिने आपल्यासाठी परत यावं? सांग ना. खरंय आशू, आपण काहीच केलं नाही की मम्मासाठी आणि डॅडसाठी सुद्धा. कदाचित आपण या दोघांना समजून घ्यायचा प्रयत्न केला असता ना, तर आजची वेळच आली नसती. तसे डॅड आपल्या समोर कधीच आले नाही, पण आपण तरी मम्माला समजून घ्यायला हवं होतं ग. खूप सेन्सिटिव्ह आहे ती. आपण तिच्याकडून नेहमीच मैत्रीण होण्याची अपेक्षा केल्या, पण आपण तिची कधीच मैत्रीण होऊ शकलो नाही. आणि आपण जर तिच्याजवळ जाऊन तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला असता ना, तर आधी वेळच आली नसती. पण आपली आणि सुरेश मामाची कधीच बरोबरी झाली नसती. खरंय, आपण मम्माला समजून घ्यायला हवं होतं, पण त्याहीपेक्षा मम्मा डॅडनी एकमेकांना समजून घ्यायला हवं होतं. शेवटी काय पाहू, आपण यांच्या इश्यूज मध्ये सफर होणार. मम्मा परत नाही आली तरी, आणि परत आली तरी नाही. मम्मा परत आली तर आपल्याला कसं वाटेल? उथळ पोकळ पूर्ण सारवलेल्या पण अजून पोखरलेल्या घरात आपण राहतोय. मम्माचं आणि डॅडचं दिवस पर्यंत फाटलं होतं. ही एक सण सतत मनात राहील. डॅडला पुन्हा एकदा विजय मिळेल आणि मम्माची हार, त्यात ते तिचं पुढणं, स्वतःला जाळत नेणं, दोष देत राहणं. मला हे नाही बघवला, त्यापेक्षा मम्माने डिवोर्स घ्यावा. काय बोलतेस तू? तुला समजते का? अगं, जर मम्मा परत आली तर आपण सगळे एकत्र तरी असू ग. आणि जर मम्मा परत नाही आली तर आपण सगळे खूप दूर जाऊ, खूप दूर.
जाऊ? मम्माने म्हणून नाही घेतलं पाहिजे ना. सांग ना, सांग ना, तेव्हा आमची बोलत तरी आहे. मम्माने म्हणून नाही घेतलं पाहिजे ना. सांग ना. डिवोर्स मागितलाय. या गोष्टींवर दोनच पर्याय आहेत. एक तर मी डिवोर्स घेऊन निघून जाणं किंवा न देता परत येईल. दोन्ही टोकच. मन आणि बुद्धीचा एक गहिरा संघर्ष